नमस्कार, मी डॉक्टर विवेक साळुंखे. आज आपण एंडोमेट्रियोसिसमुळे होणारे सिस्ट, ओव्हेरियन सिस्ट म्हणजे ओव्हरीज मध्ये होणारे सिस्ट याबद्दल बोलूया. ओव्हरीज मध्ये सिस्ट होऊ शकता का? हो. तर त्यांना आपण एंडोमेट्रियोटिक सिस्ट या किंवा चॉकलेट सिस्ट असे म्हणतो. जेव्हा एंडोमेट्रियोसिस ओव्हरीज मध्ये येतो, ओव्हरीच्या वॉलमध्ये एंडोमेट्रियम लाईक इम्प्लांट्स तयार करतो. त्याच्याने जेव्हा ब्लिडिंग होतं तेव्हा आतमध्ये पण ब्लिडिंग होतं. ते ब्लिडिंग साचत जाऊन ते ओव्हरीज मध्ये सिस्ट होतात आणि ते सिस्ट ब्लड इरिटंट असल्यामुळे आजूबाजूला रिॲक्शन करून आजूबाजूचे टिश्यूजला अट्रॅक्ट करून ॲडिजन्स म्हणजे चिपकणे, आजूबाजूचे ऑर्गन्स चिपकणे हे आणि त्यामुळे पेनफुल एरियाज निर्माण होतात. सो याला चॉकलेट सिस्ट असं म्हणतात. का याला चॉकलेट सिस्ट का म्हणतात? कारण याचा जो कलर ऑफ द ब्लड आहे इट इज डार्क रेड बिकॉज ऑफ certain components in the blood. So chocolate cyst painful. जनरली हे एकमेकांना ओव्हरीजला एकमेकांना चिपकणे, युट्रसला चिपकणे आणि युट्रसच्या बॅकला जाऊन चिपकणे हे सगळ्या होतात आणि त्यामुळे चॉकलेट सिस्ट मध्ये पेन होतं. चॉकलेट सिस्ट एक तर सिम्पटम पेन देऊ शकतो, दुसरं सब फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहायची जी क्षमता आहे ती कमी करू शकतो. आजूबाजूच्या एरियाजमध्ये ट्यूब, फॅलोपियन ट्यूब्स अफेक्ट करू शकतो किंवा जे ओव्युलेशनची प्रोसेसमध्ये हिंड्रन्स होऊ शकतो. एग क्वालिटीवर अफेक्ट करू शकतो बिकॉज इट इज इन द ओव्हरी. सो इट कॅन अफेक्ट फर्टिलिटी इन व्हेरियस वेज. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट वी गेट दिस चॉकलेट सिस्ट ट्रीटेड आणि सर्जरीने हा चॉकलेट सिस्ट रिमूव्ह होऊ शकतात किंवा देर आर व्हेरियस वेज टू ट्रीट द चॉकलेट सिस्ट. You can consult your doctor or there are various ways to get the cyst treated by surgery. याला वेगवेगळ्या प्रोसिजर्सने चॉकलेट सिस्ट ट्रीट होऊ शकते. ही सर्जरी जनरली लॅप्रोस्कोपीने होते आणि सिस्ट रिमूव्हलच्या सर्जरी नंतर प्रेग्नन्सीचे चान्सेस, स्वतः प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस पण इम्प्रूव्ह होतात आणि सपोज यू आर गोइंग फॉर IVF ट्रीटमेंट तर IVF चे रिझल्ट सुद्धा इम्प्रूव्ह होतात. सो इट हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द फर्टिलिटी ऑफ द पेशंट. थँक्यू.